नमस्कार, मी ऋषी देसाई. घराणेशाही या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणावर घराणेशाहीचा पगडा आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ही घराणेशाहीची परंपरा आजही कायम आहे. तर काही नवीन घराणेही हीच परंपरा जोमानं पुढे चालू पाहतायत. अशाच काही राजकीय घराण्यांचा राजकीय पट आज आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत आमच्या घराणेशाही या खास कार्यक्रमातून. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ घराणेशाहीची परंपरा उत्तर महाराष्ट्र, विदर्भातही दिसू लागली आहे. राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपवासी झालेल्या डॉक्टर विजयकुमार गावित यांनी घराणेशाहीद्वारे नंदुरबार जिल्ह्यावर आपलीच कशी राजकीय पकड राहील याची पुरेपूर काळजी घेतली आहे. नंदुरबारमध्ये 1995च्या दरम्यान डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अपक्ष म्हणून आमदारकीची निवडणूक लढवली आणि जिल्ह्यातल्या प्रस्थापित दिग्गज नेत्यांना धक्का देत पराभवाची धूळ चारली. त्यावेळी ते युती सरकारमध्ये मंत्रीही झाले. मात्र त्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी सलगी करत हातात घड्याळ बांधलं. डॉक्टर विजयकुमार गावित, शरद गावित आणि राजेंद्र गावित या तिन्ही भावांचा सध्या नंदुरबारच्या राजकारणावर दबदबा निर्माण झालाय. या त्रिकुटापैकी डॉक्टर विजयकुमार गावित हे भाजपमध्ये, तर राजेंद्र गावित आणि शरद गावित हे राष्ट्रवादीमध्ये आहेत, त्याचा आरोप केला जातोय. अर्थातच डॉक्टर विजयकुमार गावित अशा आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचं सांगतात. जी जनता मतदान करते त्याच्यावर अवलंबून असते. जनतेला जर वाटलं की ह्या घराण्यातली ही व्यक्ती आमची सेवा चांगली करू शकते, आमचे प्रश्न चांगले सोडवू शकते, तर जनता ते निवडून देत असते. लोक ज्या वेळेला अशा पद्धतीने निवडून देत असतात तर त्यांना एक विश्वास झालेला असतो किंवा काही लोकांची श्रद्धाही असते की ह्या कुटुंबातील लोकांना आपण सेवेची संधी दिली तर आपलंही चीज होईल, आपलीही सेवा होईल आणि आपल्याला उभं करण्यासाठी यांची मदत होऊ शकेल, सुखदुःखामध्ये मदत करतील, या भावनेमधूनच लोक निवडून देत असतात. विजयकुमार गावित यांची कन्या हिना गावित या नंदुरबारमधून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. मुलीच्या भाजप प्रवेशामुळे डॉक्टर विजयकुमार गावितांनाही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी द्यावी लागली आणि भाजप प्रवेश करावा लागला. 2008 मध्ये डॉक्टर विजयकुमार गावितांनी नंदुरबार जिल्हा परिषदेची सत्ता काँग्रेसकडून हस्तगत केली आणि झेडपीच्या अध्यक्षपदी डॉक्टर गावितांच्या पत्नी कुमुदिनी गावित विराजमान झाल्या. 2009 मध्ये डॉक्टर विजयकुमार गावित यांचे धाकटे बंधू शरद गावित यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यात आलं. यावेळी डॉक्टर विजयकुमार गावितांनी आपली ताकद पणाला लावत काँग्रेसचे दिग्गज नेते सुरूप सिंग नाईक यांना पराभूत केलं. राजकीय आखाड्यात विजयाची समीकरणं कशी जुळवून आणायची याचा आता गावितांना चांगलाच अंदाज आलाय. 2014ची लोकसभा निवडणूक त्याचंच उदाहरण म्हणावं लागेल. डॉक्टर गावितांनी आपल्या कन्येला भाजपकडून निवडणुकीच्या मैदानात उतरवत एक धाडसी खेळी खेळली. या त्यांच्या खेळीकडे भल्या भल्यांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा गावितांचा अंदाज योग्य ठरला आणि डॉक्टर हिना गावित विजयी पताका फडकवत खासदारकीची खुर्चीवर विराजमान झाल्या. महाराष्ट्रात घराणेशाही ही फक्त मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातच फोफावली असं नाही, तर उत्तर महाराष्ट्रातही घराणेशाहीचा दबदबा दिवसेंदिवस वाढतोय. नंदुरबारमध्ये डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कुटुंबावर सध्या असाच घराणेशाहीचा आरोप केला जातोय. अगदी पंचायत समितीचं सदस्यपद नसेल किंवा लोकसभेचं खासदारपद जिल्ह्यातील बहुतेक राजकीय महत्त्वाची पदं गावित कुटुंबियांकडे. गावित कुटुंबियांची हीच घराणेशाही विरोधकांच्या आता चांगलीच निशाण्यावर आली आहे. विजयकुमार गावितांचे आणखी एक भाऊ राजेंद्र गावित खरं तर मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नोकरीत कार्यरत होते. मात्र तेही आता राजकारणात चांगलेच सक्रिय झाले. एकूणच सध्या गावित कुटुंबियांचा राजकीय दृष्ट्या विचार केल्यास 1 खासदार, 2 आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य अशी अनेक राजकीय पदं एकाच घरात दिसून येतात. त्यामुळे पक्ष वेगवेगळे असले तरी सत्ता सोडायची नाही ही गावित कुटुंबियांची भूमिका चर्चेचा विषय बनू लागली आहे. घराणेशाही संदर्भात दबक्या आवाजात लोकांमध्ये एक सूर सुरू आहे की एकाच घरातून साधारणतः यावेळेस त्यांचे 2 बंधू विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू असल्याने लोकांमध्ये त्याबाबतची कुजबूज सुरू झाली आहे आणि हा प्रभाव हे कारण त्यांच्या निवडणुकीच्या याच्यावर निश्चितच काही ना काही प्रमाणावर प्रभाव टाकणारे ठरेल असं मला वाटतं. नंदुरबार जिल्ह्यातल्या 4 पैकी 3 मतदारसंघात गावित कुटुंबातील हे 3 भाऊ सध्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले.
भविष्यात गावित कुटुंबियांची ही राजकीय घराणेशाहीची वाटचाल जनतेच्या हिताची कमी आणि स्वहिताची जास्त नसावी अशी माफक अपेक्षा नंदुरबारमधल्या सर्वसामान्य जनतेची आहे. अन्यथा जनता कुणाला कधी काय धडा शिकवेल याचा काही नेम नाही, हेही तितकंच खरं. प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार. ब्रेकनंतर स्वागत. अहमदनगर जिल्ह्यात सहकाराचं मोठं जाळं उभं आहे. त्यामुळे सहकारातून राजकारण आणि राजकारणातून घराणेशाही जोमानं फुलली आहे. थोरात, काळे, कोल्हे, गडाख, पिचड, मुरकुटे आदी अशी घराणी पिढ्यानपिढ्या राजकारणात तळ ठोकून आहेत. तर सहकाराचे मुहूर्तमेढ रोवणाऱ्या विखे पाटील घराण्यानं घराणेशाहीची ही जिल्ह्यात मुहूर्तमेढ रोवली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विठ्ठलराव विखे पाटील यांनी 1945 मध्ये आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्याचा बहुमान मिळवला खरा. मात्र त्याचबरोबर जिल्ह्यात राजकीय घराणेशाही सुरू करण्याचा मानही विखे पाटील यांच्याकडे जातो. पुढे विठ्ठलराव विखे पाटील यांचे पुत्र बाळासाहेब विखे पाटील यांनी 1966 मध्ये कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आणि जोडीला राजकारणही सुरू केलं. बाळासाहेब विखे पाटील 1962 ते 1971 अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. राजकारणाचा हा सिलसिला खऱ्या अर्थानं सुरू झाला तो 1971 पासून. कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून 1971 मध्ये बाळासाहेब पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले आणि त्यानंतर थोडी वेळा नव्हे तर तब्बल 8 वेळा खासदार म्हणून निवडून येत बाळासाहेबांनी आपला दबदबा कायम ठेवला. 1998 मध्ये ते अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून यशवंतराव गडाख यांच्या विरोधात उभे राहिले. प्रचाराच्या मुद्द्यावरून ही निवडणूक थेट न्यायालयात गेली. खुद्द शरद पवारांनाही याच निवडणुकीतल्या प्रचारावरून न्यायालयात हजर राहावं लागलं होतं. पुढे बाळासाहेबांनी काँग्रेस सोडत शिवसेनेशी गरोबा केला. त्यांना केंद्रात मंत्रिपदही मिळालं. बाळासाहेब विखेंनी 2004 साली लोकसभेची शेवटची निवडणूक लढवली. बाळासाहेबांचे चिरंजीव आणि राज्य सरकारमधील कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 1995 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवत राजकारणाच्या मैदानात उडी घेतली. तत्पूर्वी 1985 मध्ये ते अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. 1995 पासून सलग 4 वेळा शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडून येत राधाकृष्ण विखे पाटील यांनीही नगर जिल्ह्यातील विखे पाटील घराण्याचा दबदबा कायम ठेवला. काँग्रेस, शिवसेना आणि परत काँग्रेस असा प्रवास करणारे राधाकृष्ण विखे पाटील सरकार युतीचं असो की आघाडीचं मंत्रिपद मिळवण्यात कायम यशस्वी ठरलेत. सत्ता मिळणं हे महत्त्वाचं ध्येय नाही आहे. त्यातून जे आपण समाजोपयोगी कामं करू शकलो, मला वाटतं राज्याच्या प्रत्येक विभागाचं काम करताना राज्याच्या जनतेच्या हिताचा निर्णय घेण्याचीच भूमिका मी घेतली आणि आज प्रत्येक निर्णयामुळे आपल्याला एक समाधान आहे. राधाकृष्ण विखे असो वा बाळासाहेब विखे, जिल्ह्यातील इतर राजकीय घराण्यांशी त्यांचे नेहमीच वाद होत राहिले. यात प्रकर्षानं संगमनेरच्या थोरात घराण्याशी विखे घराण्याचा नेहमीच संघर्ष पाहायला मिळाला. या घराणेशाहीचे चटके मात्र अनेकदा सर्वसामान्य माणसांना सहन करावे लागतात. राजकारणामध्ये नगर जिल्ह्याची चौथी पिढी प्रत्येक तालुक्यातील नेतृत्वाच्या घरामध्ये उदयास आलेली आहे आणि या वैचारिक चळवळीचं रूपांतर आता वेगवेगळ्या गटातटात झालेलं आहे. राधाकृष्ण विखेंच्या पत्नी शालिनी विखे याही राजकारणात सक्रिय आहेत. अहमदनगर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलंय. विखे पाटील घराण्यातील पुढची पिढी ही राजकारणात सक्रिय झाली आहे. राधाकृष्ण विखेंचे पुत्र सुजय विखे शिर्डी लोकसभा क्षेत्रात काँग्रेसचे संघटनात्मक अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. खरं तर व्यवसायाने डॉक्टर असलेले सुजय विखे राजकारणात उतरलेत खरे, मात्र राजकीय साठमारीच्या आखाड्यात पूर्णतः उतरण्यास ते सध्या तरी फारसे उत्सुक दिसत नाहीयेत. एक मंत्री म्हणून आमदार साहेबांना महाराष्ट्राचा कारभार पाहत असताना एक हातभर मदत भेटावी या उद्देशाने मी हे काम करत आहे. माझं शिक्षण न्यूरोसर्जन झालं असल्यामुळं जशी मला वेळ भेटेल मी माझी प्रॅक्टिस चालू ठेवणार आहे आणि पुढे राजकीय जीवनात माझा काही असा उद्देश आहे किंवा मला काही फार मोठी अपेक्षा असं काही नाही. मी नेहमी एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहणार आहे आणि मला वाटत नाही की मी काय फार पुढं राजकीय पदासाठी कुठं निवडणूक लढवेल असं मला तरी आजच्या स्थितीला वाटत नाही. राजकारणातील ही घराणेशाही सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीनं विचार केला तर काहींना भावते तर काहींना खटकते. बाळासाहेबांनंतर राधाकृष्ण विखे पाटील आले. राधाकृष्ण विखे पाटलानंतर सुजयदादा आले. ही जी घराणेशाही चालत आलेली आहे, जी लोक म्हणतात हे चुकीचं आहे, ते अगदी बरोबर आहे. असं आम्हाला जाणवत नाही का ते घराणेशाही चालू आहे वगैरे किंवा ते
जाणवत नाही. मला तरी वैयक्तिक माझं मत आहे का घराणेशाही म्हणून मी त्यांच्याकडे बघत नाही आहे घराणेशाही. ते जरूर लोकांना वाटतं का पद्मश्रीनंतर बाळासाहेबानंतर राधाकृष्णानंतर सुजयदादा, पण असं कधी जाणवलं नाही आमच्या मतदारसंघामध्ये. एकूणच नगर जिल्ह्यात सहकाराचं जाळं विस्तारत गेलं, तर दुसरीकडे या सहकारातून राजकारणावर वर्चस्व टिकवण्यासाठीची धडपड घराणेशाहीच्या माध्यमातून जोमानं करण्यात आली. यात सर्वसामान्यांचं हित किती जपलं गेलं हा वेगळाच प्रश्न. ब्युरो रिपोर्टसह प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी. ब्रेकनंतर स्वागत. आणि आता एक नजर जालन्यातल्या राजकीय घराणेशाहीवर. राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदी राहिलेल्या राजेश टोपेंना वडिलांकडून राजकीय वारसा लाभला आहे, तर जिल्ह्यातील भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही आपल्या मुलांना आता राजकारणाचे दरवाजे खुले करून दिलेत. पाहुयात टोपे आणि दानवे घराण्याची ही राजकारणातील घराणेशाही. जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी मतदारसंघात टोपे पितापुत्रांची गेल्या काही वर्षांमध्ये एकहाती सत्ता होती. मात्र टोपे पितापुत्रांना काँग्रेस अंतर्गत विरोधकांच्याच रोषाला सामोरं जावं लागलं आणि याच संघर्षात कालांतरानं टोपे पितापुत्रांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि इथूनच पुन्हा एकदा जालन्यात टोपे पितापुत्र जोमानं राजकीय हालचाली करू लागले. खासदारकी आणि आमदारकी अनुभवलेल्या अंकुश टोपेंनी शिक्षण संस्था, दूध उत्पादक संघ आणि सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आपला दबदबा पुन्हा एकदा वाढवण्याचा प्रयत्न केला. पुत्र राजेश टोपे आमदार झाल्यापासून आपण एकही निवडणूक लढवली नाही, त्यामुळे आम्ही घराणेशाही करतो असं म्हणणं योग्य नाही, असं मत अंकुशराव टोपे व्यक्त करतात. घराणेशाही हा आमच्याकडं तरी पेपरवाल्यानं मीडियानं उकरून काढलेला प्रश्न आहे. कधीही कुणीही कार्यकर्ता किंवा कुणीही या बाबतीत कधी तक्रार नाही केली की टोपे साहेब किंवा राजेश भाई या घराणेशाहीनं या जिल्ह्यात राजकारण करतात. सायमल्टेनियस आम्ही दोघं कधीही पदावर नव्हतो. मी ज्यावेळेस खासदार होतो त्यावेळेस भैया हे सामान्य कार्यकर्ते होते आणि ते ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस मी कदापिही खासदार किंवा कुठलीही निवडणूक 96 नंतर आतापर्यंत एकही निवडणूक मी लढवलेली नाही. जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व गाजवत राजेश टोपे आता पूर्णपणे राज्याच्या राजकारणातही सक्रिय झालेत. राज्य मंत्रिमंडळात सातत्यानं मंत्रिपद मिळाल्यानं राजेश टोपेंचा जिल्ह्यातला दरारा वाढलाय. कार्यकर्त्यांची वेगळी फळी आणि वडील अंकुशराव टोपेंच्या अनुभवाच्या शिदोरीवर राजेश टोपे आता राष्ट्रवादीमध्ये चांगले स्थिरावलेत. मात्र घराणेशाहीचा आरोप त्यांनाही मान्य नाही. लोक इच्छा ही माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. ज्या दिवशी लोक मला म्हणतील की नको टोपे साहेब तुम्ही थांबलो पाहिजे तर आम्ही नक्कीच थांबू. टोपे पितापुत्रांना घराणेशाहीचा आरोप मान्य नसला तरी जिल्ह्यातील महत्त्वाची पदं देताना कुटुंबाव्यतिरिक्त इतर निष्ठावंत कार्यकर्ते त्यांना का दिसत नाहीत असा सवाल उपस्थित केला जातोय. अंकुशराव टोपे यांचे बंधू सुभाष टोपे हे जालना जिल्हा परिषदेच्या सभापतीपदी राहिले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे पुतणे सतीश टोपे हेही जालना जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी राहिले आहेत. अंकुशराव टोपे यांची जी शिक्षण संस्था आहे मत्स्यदोरी शिक्षण संस्था ते स्वतः अध्यक्ष असून मंत्री राजेश टोपे त्या संस्थेचे सचिव आहेत. जो तो नेता आपल्या भावी वारसदाराला राजकारणामध्ये समोर आणतो, त्यामुळं या देशातील जे निष्ठावंत कार्यकर्ते असतील, नेते असतील, गेल्या अनेक वर्षापासून काम पक्षाचं करतात, त्यांना कुठेतरी मागं टाकलं जातं. घराणेशाही फक्त काँग्रेस राष्ट्रवादी पुरतीच मर्यादित राहिलेली नाही. जालना जिल्ह्यात आणखी एका घराणेशाहीची गेल्या काही वर्षात प्रकर्षानं चर्चा राहिली आहे. मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले रावसाहेब दानवे यांनी जालन्यात आपल्या मुलासाठी राजकारणाचे दरवाजे खुले करून दिलेत. सामुदायिक विवाह सोहळे असतील, काही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांचे आवाज उठवण्यासाठी मोर्चा असतील, आंदोलनं असतील, अनेक शेतकऱ्यांसोबत मी त्यांच्या सोबत उभं राहण्याचं काम अनेक वर्षांपासून करतोय आणि म्हणून ही माझी मागणी नसून कार्यकर्त्यांमधनं, सामान्य जनतेमधनंच त्यांची विनंती आहे की यावेळेला तुम्ही उमेदवार म्हणून समोर यावं. 2009च्या विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंच्या पत्नी निर्मला दानवेंना तिकीट मिळालं खरं, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र तरीही यावेळी दानवेंनी मुलाला पुढे करून आपली घराणेशाही कशी जपली जाईल याचाच प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. मुलामध्ये राजकीय नेतृत्व गुण असल्याची खात्री दानवेंना वाटतेय. पक्षाला जर असं वाटलं की जनमानसामध्ये यांचा वावर आहे, यांनी काही सामाजिक राजकीय कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे, याची सर्व चाचणी पक्षामार्फत केली जाते आणि अजूनही आपण म्हणला की संतूरला तिकीट देणार आहे. माझं असं मत आहे, पक्षाला जर असं वाटलं की तो क्षमता आहे,
राजकारण करू शकतो, त्याचं कर्तृत्व आहे, तरच त्याला पक्ष तिकीट देईल असं मला वाटतं. नेत्यांना उमेदवारी देताना नात्यातल्या माणसांपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये उमेदवार का दिसत नाही असा सवाल उपस्थित केला जातोय. कार्यकर्ते फक्त सतरंज उचलण्यापुरतेच का अशी जळजळीत प्रतिक्रियाही अनेकदा ऐकायला मिळते. घराणेशाहीचं जर म्हण चालतं सगळंच काही एकाच घरात म्हणल्यावर बाकीच्या कार्यकर्त्यांनी का नुसते सतरंज उचलायचेच काम करावं का? राजकारण बदलत चाललंय. नवे राजकारणी मैदानात दाखल होऊ पाहत आहेत. मात्र अनेक राजकारणी घराणेशाहीचा वारसा जपण्यात मग्न आहेत. टोपे असो की दानवे, घराणेशाहीची ही परंपरा जपतायत खरं. मात्र ही घराणेशाही जनतेला मान्य आहे की नाही हे ऐन निवडणुकीत जनता दाखवून देतेच. नितेश महाजन, झी मीडिया, जालना. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.